नमस्कार, मी सविता किचनमधून तुमचं स्वागत करत आहे. तर आज आपण बनवणार आहे पनीर पुलाव. तुम्ही कधी न तयार केलेला, कधी न खाल्लेला, आज आपण एकदम हॉटेलसारखा घरच्या घरी तयार करणार आहे पनीर पुलाव. तर चला न वेळ घालवता रेसिपीला सुरुवात करूया आणि त्याआधी आपण बघणार आहोत पनीर पुलाव बनवण्यासाठी लागणारे साहित्य. तर हे बघा, हे आहे पनीर छान कट करून घेतलेले आहे, एक कांदा कट करून घेतलेला आहे, 2 टमाटर कट केलेले आहे, लसूण 3 ते 4 कळ्या घेतलेल्या आहे, थोडी कोबी घेतलेली आहे आपण फ्लॉवर. इकडे बघा तेल, कोथिंबीर, जिरं, मीठ, पनीर मसाला, लाल तिखट आणि हळद. आणि आपण तांदूळ घेतलेले आहे. आपण तांदूळ घेतलेले आहे 2 ग्लास, स्वच्छ 3 ते 4 पाण्याने धुतलेले आहे आणि अर्धा तास झाला आपण भिजत ठेवलेले आहे. तर हे बघा, आता सर्वात आधी आपल्याला काय करायचं आहे, हे पनीर आपल्याला थोडे फ्राय करून घ्यायचे आहे. आणि पनीर फ्राय झाल्यानंतर आपल्याला कांदा, टमाटर आणि लसूण हे सुद्धा आपल्याला थोडे भाजून घ्यायचे आहे, फ्राय करून घ्यायचे आहे. जास्त तेलची आपल्याला आवश्यकता नाही आहे. पॅन छान गरम झालेला आहे. आता हे जे आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये साहित्य घातलेलं आहे, टमाटर, लसूण आणि कांदा, आता हे सर्व साहित्य आपल्याला मिक्सरमधून बारीक करून घ्यायचं आहे. तर हे बघा मैत्रिणींनो, आपण या अशा पद्धतीमध्ये सर्व साहित्य मिक्सरमधून बारीक करून घेतलेलं आहे. एकदम बारीक करायचं नाही, थोडं जाडजाड राहिलं तरी चालेल. आता मसाला काढून झालेला आहे. आता आपण तयार करूया पुलाव. तर इकडे बघा, मी भांडं ठेवलेलं आहे, कुकर ठेवलेला आहे गॅसवर. आता यामध्ये आपण तेल सोडूया. मोठ्या चमच्याने 2 चमचे आपण तेल घेतलेलं आहे. एक चमचा आपण जिरं. छान जिरं भाजलेलं आहे. आता ही काढलेली पेस्ट यामध्ये आपल्याला सोडायची आहे. हे बघा, छान मसाला आता भाजलेला आहे. आता यामध्ये आपण सोडणार आहोत लाल तिखट 1.5 चमचा. तुमच्या आवडीनुसार तुम्ही यामध्ये तिखटाचा वापर करू शकता. हळद, एक चमचा पनीर मसाला, एक चमचा मीठ. आता हे सर्व आपण मिक्स करून घेऊया. यामध्ये आपण फ्लॉवर सोडलेले आहे आणि आता तांदूळ सोडूया. आणि छान सर्व मिक्स करून घेऊया. आता हे सर्व आपण मिक्स करून घेतलेलं आहे. आता यामध्ये आपल्याला सोडायचं आहे पाणी. पण यामध्ये मी गरम पाणी सोडणार आहे. तर 2 ग्लास आपण तांदूळ घेतले, तर 2च ग्लास मी पाणी सोडणार आहे गरम. हे बघा, आता आपण 2च ग्लास पाणी सोडलेलं आहे. 2 ग्लास तांदूळाला 2 ग्लास पाणी ते गरम घेतलेलं आहे. आता थोडी आपण यामध्ये कोथिंबीर सोडूया, थोडं मीठ सोडूया. आधी आपण 1 चमचा मीठ सोडलेलं आहे, त्यानंतर थोडं अजून आपण थोडंसं मीठ सोडलेलं आहे. आता यामध्ये आपण पनीर टाकूया. आणि आता आपल्याला खालीवर करायचं नाही, आधीच आपण खालीवर करून घेतलेलं आहे. आता एकदम आपण याला कुकरला झाकण लावूया आणि 1 शिट्टी काढून घेऊया.
तर हे बघा मैत्रिणींनो, आपण कुकरला एक शिट्टी होऊ दिलेली आहे आणि गॅस बंद केलेला आहे. आता आपण कुकर खाली घेतलेला आहे आणि आपला पुलाव कसा झालेला आहे ते आता आपल्याला झाकण काढून बघायचं आहे. तर हे बघा किती मस्त आणि किती छान असा पनीर पुलाव तयार झालेला आहे बघा. आता आपण जेवणासाठी ताट करूया. हे बघा किती मस्त मोकळा मोकळा भात झालेला आहे. आणि आता उन्हाळा सुरू झालेला आहे तर मठ्ठासुद्धा आपण तयार केलेला आहे. तर हे बघा मैत्रिणींनो, आपण एकदम सोप्या साध्या पद्धतीमध्ये तयार केलेला आहे पनीर पुलाव. तर तुम्हाला कसा वाटला? आणि तुम्हाला जर हा पनीर पुलाव आवडला असेल तर तुम्ही तुमच्या घरी नक्कीच तयार करून बघा आणि खाऊन बघा आणि आम्हाला कमेंट करायला अजिबात विसरू नका. हां, आणि हा व्हिडिओ तुम्ही नक्की शेवटपर्यंत बघा आणि आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.